नमस्कार मंडळी. नवरात्रामध्ये देवी आईला प्रसन्न करण्याचे दिवस चालू आहेत. तर या 9 दिवसात एक विशेष प्रसादाने आईला प्रसन्न करूया. गाईचे शुद्ध घी अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. दुसरा दिवस, देवीसमोर खडीसाखरचा प्रसाद ठेवल्याने आणि घरात सगळ्यांना दिल्याने आयुष्यात वाढ होते. तिसरा दिवस, दुधाचे पदार्थ किंवा खिरीचा प्रसाद ठेवल्याने देवी कृपा होते. खिरीचा प्रसाद हा ठेवून तुम्ही दान करा किंवा सगळ्यांना तो वाटा. त्याने सुद्धा देवी कृपा होते आणि सर्व दुःख दूर होते. चौथा दिवस, मालपोहा. मालपोहाचा प्रसाद ठेवल्याने आणि तो दान केल्याने बुद्धीचा विकास होतो. पाचवा दिवस, केळीचा प्रसाद दिल्याने शरीर स्वस्थ राहते. सहावा दिवस, देवीला मध हे प्रसादाला ठेवल्याने आपली आकर्षण शक्ती चांगली होते. सातवा दिवस, गुळाचा प्रसाद ठेवल्याने आणि ते दान केल्याने दारिद्र्य दूर होते. आठवा दिवस, नारळाचा प्रसाद दिल्याने आणि आपल्या मुलाबाळासंबंधी काही परेशानी असेल तर ती दूर होते आणि लक्ष्मी आईचा वास राहतो. नववा दिवस, तिळाचा प्रसाद ठेवल्याने किंवा तिळाचे पदार्थ ठेवल्याने ते दान करणे काही अडचणीपासून बचाव होतो. नवरात्राच्या प्रसादाबद्दलची माहिती नक्की तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जय माता दी लिहायला विसरू नका प्लीज.